तुर्भे रेल्वे स्थानकापासून ते जनता मार्केटपर्यंतच्या परिसरात विशेषतः रेल्वे पुलाखाली काही महिला दीर्घकाळापासून संशयास्पदरित्या उभ्या राहत होत्या। या महिला कथितरित्या देहव्यापाराशी संबंधित हालचालींमध्ये सक्रिय असल्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरणावर याचा विपरीत परिणाम होत होता। या त्रासामुळे स्थानिक नागरिकांकडून सातत्याने पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या जात होत्या। नागरिकांच्या या तक्रारींची अत्यंत गंभीर दखल घेत एपीएमसी पोलिसांच्या पथकाने या संपूर्ण परिसरात अचानक विशेष मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान संशयास्पदरित्या वावरणाऱ्या अनेक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सध्या पोलीस ठाण्यात या सर्व महिलांची कसून चौकशी केली जात असून त्यांची ओळख आणि हालचालींची सखोल पडताळणी सुरू आहे। या धडक कारवाईमुळे जनता मार्केट परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। सर, आज कारवाई करण्यात आलेली आहे अतिक्रमणाविरोधात, त्याबाबत एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुर्भे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जनता मार्केट एरिया आहे। त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। या ठिकाणचे रस्त्याच्या बाजूला असलेले जे काही छोटे व्यावसायिक दुकानदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले असल्यामुळे अतिक्रमण महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सोबत या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच वाहनधारकांना आणि नागरिकांना याच्यामध्ये दिलासा मिळेल। तर या परिसरामध्ये ज्या वेश्या करणाऱ्या ज्या महिला त्या देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, त्यावरती देखील आपण एक धडक कारवाई केलेली आहे मोहिमेअंतर्गत, त्याबाबत काय सांगाल? त्याबाबत देखील अशा महिलांच्या बहुत स्थानिक लोकांच्याकडून तसेच नगरसेवकांच्याकडून तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने देखील आम्ही कारवाई केलेली, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110-117 अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि निश्चितच त्याबाबत आज आम्हाला इथं फरक पडलेला दिसून येतो। सर, कारवाई करताना काही अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं का? काही नाही, अडचणीनं काही नाही, लोकांचं सहकार्य आहे। आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगतोय आणि ते स्वतःच लोक ज्या काही अतिक्रमण केले ते स्वतःही काढून देतात।